नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, MIDC भरती 2025 या भरतीचा जो रिझल्ट होता 2023 पासून एक्झाम रखडली होती, आता रिझल्ट रखडलेला आहे। तर त्याचा जो म्हणजे त्यांनी सांगितली होती तारीख 30 तारखेपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत, एंडिंगच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागेल। तर आज आपली 30 तारीख आहे। आपण खूप वाट पाहिली पण आज काय रिझल्ट लागत नाही आहे। तर आज आपण त्यांना कॉल केला असता, त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते तुम्हीसुद्धा ऐका। सो आता मी रेकॉर्डिंग जी होती कॉलिंगची ती चालू करतो, त्यामध्ये तुम्हाला उत्तर समजून जाईल। ठीक आहे, धन्यवाद। हॅलो हॅलो, हा नमस्कार, बोला सर गुड आफ्टरनून। मी मुंबईवरूनच बोलतोय, योगेश म्हणून। अच्छा अच्छा सर एक्झॅक्टली मला फक्त म्हणजे कारण पाहिजे होतं की मुलं सगळेजण ग्रुप आहे आमचा, सगळ्या मुलांचा जवळजवळ 1000 मुलं आहेत एकत्र। ओके आणि 1000 मुलं सगळे मेल वगैरे करतात, सगळे येते करतात। फक्त कारण पाहिजे होतं की लेट रिझल्ट का होतोय। रिझल्ट लेट होत नाहीये, रिझल्ट आपण शुक्रवारपर्यंत डिस्प्ले करतोय। पण सर लेट होण्याचं कारण काय, म्हणजे मुद्दा असा होता, मुलांचा मुद्दा असा, मी मला फक्त 2 मिनिटं द्या सर। मुलांचा मुद्दा असा होता की काही परीक्षा ज्या मोठमोठ्या परीक्षा होत्या त्यांना त्यांच्या परीक्षाहून 8-9 महिने झाले, त्यांचे रिझल्ट IBPS ने एवढ्या किंबहुना पाठवले असतील। मग आता ज्या फक्त काही निवडक पोस्ट होत्या ज्यांचे की फॉर्म पण कमी गेले होते, त्यांचे रिझल्ट लागायला 45 दिवसापेक्षा जास्त दिवस, 50 दिवस होऊन गेले तरी का वेळ लागतोय, मला फक्त एवढं मुलांना जाणून घ्यायचं आहे। अच्छा अच्छा अच्छा, ठीक ठीक, ऐकून घ्या। आपण ते 8-9 महिने ते अगोदरचे आहेत ना, आणि हे सगळे मिळून एकत्र मिळून आपण या आठवड्यात शुक्रवारपर्यंत रिझल्ट लावतोय, फायनल स्टेजला आहे। IBPS कडून बाकी आहे का? फायनल स्टेजला आहे नाही, पण IBPS कडून बाकी आहे का? म्हणजे आम्ही तिथे तरी कॉल करून त्यांना परेशान करू शकतो, म्हणजे ते तरी लवकर लावतील रिझल्ट। हॅलो, ते देत आहेत त्यांनी, फायनल स्टेजला आहे ते। याचा अर्थ त्यांच्याकडून येणं बाकी आहे ना सर? शुक्रवारपर्यंत डिस्प्ले होईल। कोणत्या पोस्टसाठी आहे तुमचा? तर पोस्ट महत्वाची नाहीये, आम्ही आता पोस्ट सांगू शकत नाही, कारण आता एवढे दिवस कॉल करून सगळ्या मुलांनी काही हरकत नाही, पोस्ट नका सांगू। एक आणखी फक्त आता आज किती तारीख आहे? 30 तारीख आहे। शुक्रवारपर्यंत आम्ही डिस्प्ले होईल। तर मुलं लिटरली फक्त आत्महत्या करायची बाकी आहेत सर। तुम्हाला ही गोष्ट कळतही नसेल मुलांच्या आयुष्याचं काय झालंय सर। हो हो हो, बरोबर आहे, आम्हाला आहे त्याचा नियम। नाही सर, कारण ते खाली हे ठेवलेत ना जे कॉलवर वगैरे, लिटरली कॉल तोंडावर कट करतायत कॉल सर। त्यांना थोडं जरी मुलांच्या आयुष्याचं पडलं असतं ना सर, लिटरली आता माझ्या डोळ्यात पाणी आलंय, मुलं आत्महत्या करायची बाकी राहिले सर। नाही, असं नका बोलू, 1-2-3 दिवस फक्त वेट, कारण सर विश्वासार्थ कमी होते ना याच्यामध्ये, कारण का लेट होतंय याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर होत नाही, कारण आधी झालेला आहे, आधी आमची जीभ भाजलेली आहे मुलांची। कधीच नाही, असं नाही, कधीच होणार नाही, काय प्रॉब्लेमॅटिक कधीच होणार नाही असं सर। मुलांची आधी जीभ भाजलेली आहे सर, म्हणून ते आता दुधाने तोंड भाजले म्हणून ताक फुकून प्यायला लागतंय सर। बरोबर, माझ्या लक्षात येते। विचार करा सर, 2023 पासून मुलांची काय हालत झाली असेल। बरोबर। शुक्रवारी फायनल समजायचं का सर? हो, ठीक आहे सर। तर त्यांनी सांगितलेलं आहे की शुक्रवारी फायनल रिझल्ट लागेल आपला। ठीक आहे, तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा, MIDCची एक्झाम ज्यांनी दिली त्यांच्यापर्यंत पोचवा। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला MIDCचा ग्रुप आहे, एकमेव ग्रुप आहे ज्याच्यावर भरपूर प्रमाणात मुलं आहेत जे एकत्र येत आहेत ह्या रिझल्टसाठी, या एक्झामसाठी। तर तुम्हीसुद्धा त्या ग्रुपला जॉईन व्हा। ठीक आहे, शुक्रवारपर्यंत वाट बघूया रिझल्ट लागतो आहे, काय होतं आहे काय नाही होते। त्यानंतर आपण ट्विट वगैरे करूया किंवा इतर काही गोष्टी आहेत, खूप मार्ग आहेत रिझल्ट लावण्यासाठीचे, तर ते करूया। मागच्या वर्षी पण तसंच झालं होतं 2019च्या एक्झामच्या वेळेला, ह्या वेळेलासुद्धा असंच होतं आहे। सो बघूया, खरं तर एक विश्वास ठेवूया सरकारवर आणि प्रशासनावर की कशा पद्धतीने आता शुक्रवारपर्यंत रिझल्ट लावत आहेत ते। तर तोपर्यंत वाट पाहूया। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, ग्रुपला जॉईन व्हा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आहे ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।